न्यायबोधिनी तर्कसंग्रह. आपला विचार चालू झाला आहे आता की प्रत्यक्ष ज्ञानाची परिभाषा केली होती. काय? इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्ष. बरोबर. इंद्रिय आणि अर्थ म्हणजे विषय. इंद्रिय आणि विषय यांच्या सन्निकर्षापासून जे ज्ञान उत्पन्न होतं त्या ज्ञानाला काय म्हणतात? प्रत्यक्ष. मग प्रश्न उपस्थित झाला की इंद्रिय आणि अर्थ यांच्या सन्निकर्षाने प्रत्यक्ष होतं. हे सन्निकर्ष कोण कोण आहेत, किती प्रकारचे आहेत? तर सांगितले होते सन्निकर्ष किती प्रकारचे आहेत? 6. कोण कोण? संयोग, संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय समवेत समवाय, विशेषण विशेष भाव. बरोबर आहे की नाही? किती झाले सन्निकर्ष? 6. आता काल आपण चर्चा केली होती, वहीवर पण लिहिलं होतं आहे की नाही? द्रव्याचं प्रत्यक्ष करण्याकरिता कोणता सन्निकर्ष सांगितला होता? संयोग. द्रव्यगत आहे की नाही, जाती आणि द्रव्याच्या ठिकाणी राहणारे गुण त्यांचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष? संयुक्त समवाय. बरोबर. त्यानंतर गुणाच्या ठिकाणी राहणारी जाती, रूपत्व रसत्व आदी जाती त्यांचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष? संयुक्त समवेत समवाय. बरोबर. शब्दाचं प्रत्यक्ष होण्याकरिता समवाय सन्निकर्ष. आणि शब्दामध्ये राहणारी शब्दत्व जाती, त्या शब्दत्व जातीचं प्रत्यक्ष करायचं असेल तर सन्निकर्ष कोणता? समवेत समवाय. आणि अभावाचं प्रत्यक्ष होण्याकरिता विशेषण विशेष. बरोबर आहे की नाही? न्यायबोधिनी बघा. चाक्षुषादी षड्विध प्रत्यक्ष कारणीभूतान षड्विध सन्निकर्षान विभजते संयोग इत्यादीना. लागली पंक्ती बघा. तर सन्निकर्ष 6 आहे, त्यात काही वाद नाही. पण प्रत्यक्ष जे ज्ञान आहे ते बी किती प्रकारचं आहे? 6. बरोबर आहे की नाही? तसं ज्ञानाचे 2 प्रकार केले होते, सविकल्पक ज्ञान, निर्विकल्पक ज्ञान. सविकल्पक प्रत्यक्ष, निर्विकल्पक प्रत्यक्ष. आता हे प्रकारांतराने 6 भेद प्रत्यक्ष प्रमाचे, प्रत्यक्ष ज्ञानाचे किती भेद? 6. जसं श्रोत्रेंद्रियापासून जे प्रत्यक्ष होईल त्याला म्हणतील काय? श्रोत्रज प्रत्यक्ष. तो इंद्रियाने जे प्रत्यक्ष होतं त्याला म्हणतात वाच प्रत्यक्ष. रसनेंद्रियाने जे प्रत्यक्ष उत्पन्न होतं त्याला म्हणायचं रसन प्रत्यक्ष. घ्राणेंद्रियाने जे उत्पन्न होतं प्रत्यक्ष ज्ञान त्याला म्हणतात घ्राणज प्रत्यक्ष. आहे की नाही? कोण राहिलं? चक्षुरेंद्रिय. चक्षुरेंद्रियाने जे प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हणतात चाक्षुष प्रत्यक्ष. आणि मनाने जे प्रत्यक्ष होतं त्याला म्हणतात मानस प्रत्यक्ष. एवढं लागलं की नाही? हा. मग आता 6 प्रकारचं प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष प्रमा आहे. आणि त्याकरिता 6 काय आहे? सन्निकर्ष. याचा अर्थ असा नाही की श्रोत्रज प्रत्यक्षाला एक स्पेशल सन्निकर्ष, चाक्षुष प्रत्यक्षाला 6 पैकी 1 सन्निकर्ष, रासन प्रत्यक्षाला 6 पैकी 1 सन्निकर्ष, असा अर्थ नाही आहे. कळलं की नाही? तर चक्षुच्या द्वारे जर चक्षुरादी कोणतंही इंद्रिय असू द्या, इंद्रियाच्या द्वारे जर द्रव्याचं प्रत्यक्ष होत असेल तर सन्निकर्ष कोणता? संयोग. आणि द्रव्य ग्राहक म्हणजे द्रव्याचं प्रत्यक्ष होऊ शकेल असे इंद्रिय 6 पैकी किती आहेत? 3. कोण कोण? चक्षुरेंद्रिय, त्वगिंद्रिय आणि मन. या तिघाच्या द्वारे काय होतं? द्रव्याचं प्रत्यक्ष होतं. बरोबर आहे की नाही? आता पंक्ती पहा. न्यायबोधिनी. चाक्षुषादी षड्विध. चाक्षुषादी 6 प्रकारचं जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते चाक्षुषादी षड्विध प्रत्यक्ष कारणीभूतान. 6 प्रकारचं जे प्रत्यक्ष आहे त्या प्रत्यक्षाला कारणीभूत षड्विध सन्निकर्षान विभजते. 6 प्रकारच्या सन्निकर्षाचा विभाग करत आहे मूळ ग्रंथकार. कोणत्या पंक्तीने? संयोग, संयोग, संयुक्त समवाय इत्यादी पंक्तीच्या. ठीक आहे जी. चला आता आपण क्रमाने जाऊया. आहे की नाही? तर समजा आता चाक्षुष प्रत्यक्ष उत्पन्न होत आहे चक्षुच्या द्वारे आणि द्रव्याचं प्रत्यक्ष करायचं आहे. समजा द्रव्य आहे पुढे कोण? घट.
घट पट आदी काय आहेत द्रव्य. मग घटादी द्रव्याचं चाक्षुष प्रत्यक्ष होत असेल त्यावेळेस कोणता सन्निकर्ष सांगितला होता संयोग. चक्षुचा आणि घटाचा काय आहे संयोग. चक्षुचा आणि घटाचा जो सन्निकर्ष संयोग तो झाला कारण. तो काय झाला कारण प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होण्याकरिता. आणि चक्षुचा आणि घटाचा संयोग सन्निकर्ष झाला तर त्यापासून कोणतं प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न होतं चाक्षुष. कोणतं प्रत्यक्ष चाक्षुष. चाक्षुष प्रत्यक्ष. त्या चाक्षुष प्रत्यक्षाचा आकार काय असू शकतो अयम घट. अयम घट आहे की चाक्षुष प्रत्यक्ष आहे. तो इंद्रियाने पण उत्पन्न होऊ शकतं ज्ञान अयम घट. बरोबर आहे की नाही. तर बघा समोर घट आहे ज्ञान उत्पन्न झालं अयम घट. बरोबर. ज्ञान हा गुण आहे आणि ज्ञान हा गुण कुणाचा सांगितला आहे बरं. गुणी कोण आहे आत्मा. अर्थात ज्ञान या गुणाचा गुणी जो आत्मा त्याच्याबरोबर कोणता संबंध समवाय. कारण गुण गुणीचा काय असतो समवाय सन्निकर्ष असतो. मग ज्ञान हा हे गुण ज्ञान समवाय संबंधाने कुठं राहतं आत्म्याच्या ठिकाणी. ध्यान द्या. ठीक. ज्ञानाचा आकार काय आहे अयम घट. बरोबर. ज्ञान आणि ज्ञानाचा काय असतो विषय. यद विषयक ज्ञान ज्या विषयाचं ज्या वस्तूचं ज्ञान आहे तो ती वस्तू त्या ज्ञानाचा काय असते विषय. काय असते विषय. आणि ज्ञानाला म्हटलं जातं विषयी आहे की नाही. ज्ञानाला काय म्हणायचं विषयी. विषय अस्य अस्ति ती विषयी आहे की नाही. मग दोन गोष्टी आपल्या समोर आहे विषयी विषय. तर विषयी कोण असतं निशा ज्ञान आणि त्याचा काय असतो एक विषय. बरोबर आहे की नाही. आता ज्ञान ही वस्तू ज्ञान हा गुण समवाय संबंधाने कुठे राहतो आत्म्याच्या ठिकाणी. तेच ज्ञान विषयता संबंधाने कुठे राहतं विषयाच्या ठिकाणी. कुठे राहतं विषयाच्या ठिकाणी. एकच वस्तू परंतु संबंध बदलला तर वेगवेगळ्या ठिकाणी राहते आहे की नाही. एकच देवदत्त आहे संबंध लागला बायकोचा आहे की नाही तर संज्ञा आली काय पती. त्याच देवदत्ताबरोबर संबंध आला पित्या वडिलाचा आहे की नाही तर संज्ञा झाली काय पुत्र. वडिलाच्या दृष्टिकोनातून तो देवदत्त काय आहे पुत्र आहे. एकच व्यक्ती पुत्रही आहे पतीही आहे. बरोबर आहे की संबंध बदलला. त्याप्रमाणे ज्ञान समवाय संबंधाने कुठे राहतं आत्म्याच्या ठिकाणी. पण तेच ज्ञान विषयता संबंधाने कुठे राहतं विषयाच्या ठिकाणी. एवढं लक्षात आलं की नाही. बघा चक्षुचा आणि घटाचा सन्निकर्ष झाल्यामुळे कोणतं ज्ञान उत्पन्न झालं अयम घट इत्याकारक चाक्षुष प्रत्यक्ष. चाक्षुष प्रत्यक्ष उत्पन्न झालं. बरोबर आहे की नाही. मग कार्य कोण आहे इथं प्रत्यक्ष ज्ञान अयम घट इत्याकारक प्रत्यक्ष कार्य आहे उत्पन्न झालं. आणि उत्पन्न झालं त्याला कारण कोण चक्षुचा आणि घटाचा संयोग सन्निकर्ष कारण आहे. बरोबर आहे की नाही. आणि एक मागं सांगितलं होतं की कार्य आणि कारण हे दोघं एका अधिकरणात यावी लागतात तरच त्यांचा बनतो काय कार्यकारण भाव. बरोबर आहे की नाही. कार्यकारण भाव बनण्याकरिता कार्य आणि कारण कसं असलं पाहिजे एका अधिकरणात. बरोबर. मग इथं कार्य कोण आहे प्रत्यक्ष ज्ञान. कारण कोण सन्निकर्ष जो जिथं असेल तो सन्निकर्ष. बरोबर. समजा ध्यान द्या समोर घट आहे ज्ञान उत्पन्न झालं अयम घट आहे की नाही. तर अयम घट हे ज्ञान विषयता संबंधाने कुठे आहे घटाच्या ठिकाणी. घट काय आहे द्रव्य आहे की नाही. मग ते ज्ञान कसं झालं द्रव्य वृत्ती झालं. कसं झालं द्रव्य वृत्ती द्रव्यनिष्ठ द्रव्याच्या ठिकाणी राहणार. पण कोणत्या संबंधाने विषयता संबंधाने. बरोबर आहे की नाही. संबंधाचे देखील दोन प्रकार आहे लौकिक संबंध अलौकिक संबंध. कोण कोण लौकिक संबंध अलौकिक संबंध. हे जे सहा सांगितले ना या ठिकाणी संयोग संयुक्त समवाय आदी आदी हे सारे काय आहे लौकिक सन्निकर्ष आहे लौकिक संबंध आहे. बरोबर. अलौकिक तीन आहे त्याचा विचार नंतर होणार आहे की नाही. योगज प्रत्यक्ष ज्ञान लक्षणा प्रत्यक्ष आदी आदी काय आहे ते अलौकिक सन्निकर्ष आहे. मग आता या ठिकाणी घटाचं जे प्रत्यक्ष होऊ राहिलं ते लौकिक सन्निकर्षाने का अलौकिक सन्निकर्षाने लौकिक सन्निकर्षाने आहे की नाही. ज्ञान उत्पन्न झालं त्या ज्ञानाचा आकार काय आहे अयम घट.
हे ज्ञान विषयता संबंधाने कुठं राहिलं? घटाच्या ठिकाणी. मग आपण बोलू शकतो ना, कसं बरं? द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन. काय काय? द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन. द्रव्य वृत्ती द्रव्याच्या ठिकाणी राहणार. कोणत्या संबंधाने? लौकिक. लौकिक विषयता संबंधाने राहणार हे ज्ञान आहे. कोणतं? अयम घट. त्याला ज्ञान देऊ आपण, नाव देऊ चाक्षुष ज्ञान. काय ज्ञान देऊ? चाक्षुष ज्ञान. आहे की नाही? चाक्षुष ज्ञान. ती चाक्षुष ज्ञान कसं? चाक्षुषत्वाने अवच्छिन्न. चाक्षुष ज्ञान कसं आहे? चाक्षुषत्व धर्माने अवच्छिन्न. मग काय होईल? द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुष ज्ञानम प्रति. काय होईल? चाक्षुष ज्ञानम प्रति. आहे की नाही? द्रव्य वृत्ती द्रव्याच्या ठिकाणी राहणार. कोणत्या संबंधाने राहणार? लौकिक विषयता संबंधाने राहणार. कोण? ज्ञान. कोणतं? चाक्षुष ज्ञान. अयम घट इत्याकारक चाक्षुष ज्ञान. चाक्षुष ज्ञान म्हणू आपण. आहे की नाही? ते चाक्षुष ज्ञान पुन्हा कसं? चाक्षुषत्वावच्छिन्न. आहे की नाही? मग चाक्षुष ज्ञानम प्रति असं म्हटलं काय? अर्थात अयम घट इत्याकारक ज्ञानाकरिता अर्थ तोच, त्यात काही बदल नाहीये. बरोबर आहे की नाही? मग काय म्हणता येईल याला? द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्न प्रति. चाक्षुषत्वावच्छिन्न कोण? चाक्षुष ज्ञान. त्याच्याकरिता कोण सन्निकर्ष कारण आहे? संयोग. कोणाचा संयोग? चक्षुचा संयोग. मग म्हणता येईल काय? चक्षु संयोग कारण. काय? चक्षु संयोग कारण. चक्षु संयोग कारण. वाक्य झालं तयार. पुन्हा पहा. द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयोग कारणम. बोला. द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयोग कारणम. लक्षात आलं जी? कार्यकारण भाव कळला. द्रव्य वृत्ती घेतलं. ठीक. आता ध्यान द्या. आता घट समोर आहे. घट नाही घ्यायचा. आता घटाचं रूप प्रत्यक्ष करायचं आहे आपल्याला. कुणाचं? घटाचं रूप प्रत्यक्ष करायचं आहे चक्षुच्या द्वारे. बरोबर आहे की नाही? आता जे ज्ञान उत्पन्न होईल चाक्षुष ज्ञान, इदम रूपम इत्याकारक चाक्षुष ज्ञान. बरोबर? ते कुठे राहील? विषयता संबंधाने. घट रूपाच्या ठिकाणी. कारण प्रत्यक्ष कोणाचं व्हायचं आता? रूपाचं. ज्ञानाचा आकार आहे इदम रूपम. मग इदम रूपम हे जे चाक्षुष ज्ञान आहे, ध्यान द्या, चक्षुरेंद्रियापासून उत्पन्न झालेलं ज्ञान आहे ते कुठं राहील आता? रूपाच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? कुठं राहील? रूपाच्या ठिकाणी. आपण काय म्हणू? द्रव्यवृत्ती आहे का ते आता? नाही. मग काय? द्रव्य गुणवृत्ती आहे. म्हणजेच आपण दुसऱ्या शब्दात बोलू शकतो द्रव्य समवेत वृत्ती. काय? द्रव्य समवेत वृत्ती. द्रव्य झाला घट. द्रव्य कोण? घट. त्याच्या ठिकाणी समवेत म्हणजे समवाय संबंधाने कोण? रूप. त्याच्या ठिकाणी राहणार ज्ञान. नाही लक्षात आलं? द्रव्य घट, त्यामध्ये समवाय संबंधाने कोण? रूप. घटाचं रूप. पुस्तक खाली नाही पाहिजे, पुस्तक बंद करून ठेवायचं. घटाचं रूप. आणि त्या रूपाच्या ठिकाणी राहिलं आता हे ज्ञान, चाक्षुष ज्ञान. बरोबर आहे की नाही? मग इथं सुद्धा तसाच कार्यकारण भाव बनेल. पण रूपाचं प्रत्यक्ष होत असताना सन्निकर्ष कोणता? संयुक्त समवाय. चक्षु संयुक्त समवाय. एवढं लक्षात आलं? आता काय होईल बरं? द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयुक्त समवायः सन्निकर्षः कारणम्. लक्षात आलं? बोला पुन्हा एकदा. द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयुक्त समवायः. समवायः कारणम किंवा समवाय सन्निकर्षः कारणम. कळलं? बोला पुन्हा. द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं
चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयुक्त समवाय कारणम किंवा चक्षु संयुक्त समवाय सन्निकर्ष कारण. काही एकच अडचण आहे, काही एकच बात आहे. लक्षात आलं की नाही? आता ध्यान द्या. आता आपल्याला प्रत्यक्ष करायचं आहे घटाचं नाही, घटाच्या रूपाचं पण नाही, पण घटाचं जे रूप आहे त्याच्या ठिकाणी राहणारी रूपत्व जाती. कशाचं प्रत्यक्ष करायचं आहे? रूपत्व जाती. आता जे चाक्षुज्ञान उत्पन्न होईल ते कुठे राहील? रूपत्व जातीच्या ठिकाणी. ज्ञान विषयता संबंधाने आपल्या विषयाच्या ठिकाणी असतं आणि विषय सुद्धा ज्ञानामध्ये विषयिता संबंधाने असतो. काय विषय? ज्ञानामध्ये विषयिता संबंधाने आणि ज्ञान विषयाच्या ठिकाणी विषयता संबंधाने. आता ज्ञानाचा विषय कोण आहे? रूपत्व जाती. ज्ञान कुठे राहील? रूपत्व जातीच्या ठिकाणी, आहे की नाही? मग तिथं सुद्धा आता बोलायचं तो रूपत्व वृत्ती असं बोलल्यापेक्षा आपण काय द्रव्यापासून सुरुवात करू? द्रव्यापासून सुरुवात करू. मग काय होईल? द्रव्य समवेत समवाय. द्रव्य समवेत समवाय वृत्ती. समवायालाच काय म्हणायचं? समवेत. मग काय बोलायचं? द्रव्य समवेत समवेत वृत्ती. काय? द्रव्य समवेत समवेत वृत्ती. पुढे लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष कारणम. लक्षात आलं जी? बोला पुन्हा एकदा. द्रव्य समवेत समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयुक्त समवेत समवाय सन्निकर्ष कारणम. लक्षात आलं जी? काही अडचण नाही ना? आता ध्यान द्या. आता आपल्याला प्रत्यक्ष करायचं आहे घटाचं. कशाचं प्रत्यक्ष करायचं आहे? घटाचं. पण चक्षुरिंद्रियाने नाही करायचं, त्वगिंद्रियाने करायचं आहे. त्याला त्वाच प्रत्यक्ष म्हणतात. काय म्हणायचं? त्वाच प्रत्यक्ष. सारी प्रक्रिया तीच. मग काय होईल बरं? द्रव्य वृत्ती. द्रव्यच प्रत्यक्ष करायचं ना. द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति. इथं चाक्षुषत्वावच्छिन्न गेलं ना, इथं त्वाच प्रत्यक्ष घ्या. त्वाच प्रत्यक्ष. त्याच्यात राहणार धर्म त्वाच प्रत्यक्षत्व. त्यांनी अवच्छिन्न आहे ते. मग काय होईल? द्रव्य वृत्ती त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति त्वाच. आहे की नाही? काय काय? द्रव्य मधला संबंध राहिला अजून. द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति त्वक् संयोगः कारणम. त्वक् संयोगः कारणम. त्वगिंद्रियाचा घटाबरोबर जो संयोग सन्निकर्ष आहे तो कारण आहे. लक्षात आलं? आता आपल्याला घटाच्या ठिकाणी राहणारी घटत्व जाती किंवा घटाचं रूप याचं प्रत्यक्ष करायचं आहे. घटत्व जातीचं किंवा घटाच्या रूपाचं. बरोबर आहे की नाही? बोला बरं, काय बोलता येईल? द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति त्वक् संयुक्त समवाय कारणम. कळलं? आता आपल्याला आणखीन पुढे जाऊया. आपल्याला कशाचं प्रत्यक्ष करायचं आता? रूपत्व जातीच. रूपाच्या ठिकाणी राहणारी जी रूपत्व जाती. आता बोला. द्रव्य समवेत समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति त्वक् संयुक्त समवेत समवाय कारणम. लक्षात आलं जी? बरोबर? हा. आता आपल्याला मनाच्या द्वारे प्रत्यक्ष करायचं आहे आत्म्याचं. आत्मा बी द्रव्यच आहे. बरोबर आहे की नाही? काय होईल बरं? द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन
मानस प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति मन संयोग कारणम. मनाचा आत्म्याबरोबर संयोग तो कारण आहे. बरोबर आहे की नाही? आता चला, आत्म्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहणारे सुख दुःख किंवा आत्मत्व जाती त्याचं प्रत्यक्ष करायचं आहे. तर बोला, द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन मानस प्रत्यक्षावच्छिन्नं प्रति मनसंयुक्त समवायः सन्निकर्षः कारणम्. लक्षात आलं? द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन मानस प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति मनसंयुक्त समवायः सन्निकर्षः कारणम्. लक्षात आलं ना? आता सुखाच्या ठिकाणी राहणारी सुखत्व दुःखत्व, सुखाच्या ठिकाणी राहणारी सुखत्व जाती, दुःखाच्या ठिकाणी राहणारी दुःखत्व जाती, तिचं प्रत्यक्ष करायचं आहे. मग काय होईल बरं बोला? द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन मानस प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति मनसंयुक्त समवेत समवायः सन्निकर्षः कारणम्. लक्षात आलं? बरोबर आहे की नाही? हा, द्रव्य ग्राहक 3 इंद्रिय आहे की नाही? म्हणून द्रव्याच्या बाबतीत बोलता आलं आपल्याला. ठीक. आता आपल्याला समजा समोर फळ आहे, समजा काय आहे? फळ. आणि फळ आपण खाऊ राहिलो. बरोबर आहे की नाही? आता त्वगिंद्रियाने तर फळ कळू शकतं, पण रसनेंद्रियामध्ये फळ आहे का काय आहे हे कळण्याचं सामर्थ्य आहे का? नाही आहे. रसनेंद्रियामध्ये सामर्थ्य कशाचं आहे? फक्त रसाचं प्रत्यक्ष करण्याचं आहे. ध्यान द्या. कशाचं प्रत्यक्ष? रसाचं प्रत्यक्ष. बरोबर आहे की नाही? आणि रस हा काय आहे? गुण. कुठे राहतो? पृथ्वी जल दोघाच ठिकाणी. तर फळ ही पृथ्वीचं आहे. फळ आपण घेतलं, खात आहोत, आहे की नाही? मग आता रसाचं प्रत्यक्ष करायचं आहे. बरोबर आहे की नाही? तर रसाचं प्रत्यक्ष कोणतं होणार? रासन प्रत्यक्ष होणार. बरोबर आहे की नाही? मग रासन प्रत्यक्ष रसाचं करायचं आहे, त्यावेळेस काय कार्यकारण भाव बनू शकतो बरं? कोण सांगतं बोला? जसं तसा बनवला होता ना आतापर्यंत आपण, तसं कार्यकारण भाव बनवायचा आहे. द्रव्य समवेत वृत्ती. एक द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन रासन प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति रसना संयुक्त समवायः कारणम किंवा सन्निकर्ष कारण. लक्षात आलं? कसं? फळ, त्याच ठिकाणी समवाय संबंधाने कोण? रस. मग द्रव्य झालं फळ, आहे की द्रव्य कोण? फळ. त्याच्यामध्ये समवेत, द्रव्य समवेत कोण? रस. त्या रसाच्या ठिकाणी लौकिक विषयता संबंधाने कोण राहतं? ज्ञान. रासन प्रत्यक्ष. त्याच्याकरिता सन्निकर्ष कोण आहे? कारण रसना संयुक्त समवाय. रसनेंद्रियाचा संयोग फळाबरोबर आणि त्या फळाचा समवाय रसाबरोबर. लक्षात आलं? आता चला, रसाच्या ठिकाणी राहणारी रसत्व जातीचं प्रत्यक्ष करायचं आहे. कशाचं प्रत्यक्ष करायचं? रसत्व जातीचं प्रत्यक्ष करायचं आहे. आता काय बोलता येईल बोला? द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन रासन प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति रसना संयुक्त समवेत समवायः सन्निकर्षः कारणम्. लक्षात आलं जी? काही अडचण आहे आता? ठीक आहे ना? पंक्ती पहा पुस्तकात. चला, न्यायबोधिनी काढा. पहिल्यापासून पहा न्यायबोधिनी. चाक्षुरादी षड्विध प्रत्यक्ष कारणीभूतान. बरोबर? चाक्षुरादी 6 प्रकारचं जे प्रत्यक्ष आहे त्याकरिता कारणभूत षड्विध सन्निकर्षान विभजते. 6 प्रकारच्या सन्निकर्षाचा काय करत आहे? विभाग. संयोग इत्यादीच्या द्वारे तेच दिले आहे. द्रव्यवृत्ती. द्रव्यवृत्तीचा अर्थ आहे द्रव्यनिष्ठ, द्रव्याच्या ठिकाणी राहणार, आहे की नाही? काय राहणार? कोणत्या संबंधाने राहणार? तर चाक्षुष प्रत्यक्ष.
कुठं राहू राहिलं द्रव्याच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने लौकिक विषयता संबंधाने ज्ञान चाक्षुष ज्ञान कुठं राहिलं द्रव्याच्या ठिकाणी पंक्ती पहा द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति मिळाली पंक्ती चाक्षुषत्वावच्छिन्न चाक्षुष ज्ञान चाक्षुष ज्ञानाकरिता चक्षु संयोग कारण समजली पंक्ती पुढे चला द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चक्षु संयुक्त समवायस्य हेतुत्वम कारण म्हणा हेतू म्हणा ठीक आहे चक्षु संयुक्त समवाय हा सन्निकर्ष कारण आहे कोणत्या प्रत्यक्षासाठी हा घटाचं रूप अर्थात द्रव्य समवेत जे घटाचं रूप किंवा घटाच्या ठिकाणी राहणारी घटत्वादी जाती ठीक आहे ना तेच दिले बघा द्रव्य समवेत कोण घेतलं द्रव्याचं रूप किंवा म्हणजे द्रव्याचे गुण किंवा द्रव्या ठिकाणी राहणारी जाती द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन बरोबर लौकिक विषयता संबंधाने चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति चाक्षुष ज्ञाना करिता चक्षु संयुक्त समवायस्य हेतुत्व कोणता सन्निकर्ष कारण आहे चक्षु संयुक्त समवाय चला पुढे आता घटाच्या ठिकाणी राहणार रूप नाही घ्यायचं मग कोण रूपाच्या ठिकाणी राहणार रूपत्व जाती पंक्ती पहा द्रव्य समवेत वृत्ती म्हणजे कुठं रूपत्वाच्या ठिकाणी ज्ञान राहू राहिलं आता कोणत्या संबंधाने रूपत्वाच्या ठिकाणी ज्ञान राहू राहिलं लौकिक विषयता संबंधाने ज्ञान राहू राहिलं आणि त्या ज्ञानाकरिता रूपत्वाच्या ठिकाणी विषयता संबंधाने राहणारं जे ज्ञान त्या ज्ञानाकरिता कोणता सन्निकर्ष कारण संयुक्त समवेत समवाय पंक्ती पहा द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन चाक्षुषत्वावच्छिन्नं प्रति मिळाली पंक्ती चक्षु संयुक्त समवेत समवायस्य हेतुत्वम चक्षु संयुक्त कोण घट त्याच्यामध्ये समवाय संबंधाने कोण रूप आणि त्याच्यामध्ये समवाय संबंधाने कोण चक्षु संयुक्त समवायस्य हेतुत्वम लागली पंक्ती पुढे चला द्रव्य ग्राहकानि इंद्रियाणि चक्षु त्वं मनांसी त्रीणी एव लागलं द्रव्याचं ग्रहण करणारी इंद्रिय किती आहेत तीनच आहेत कोण कोण चक्षुरेंद्रिय त्वगिंद्रिय आणि मन द्रव्य ग्राहकानि इंद्रियाणि चक्षु त्वग मनांसी त्रीणी एव लागलं अन्यानी म्हणजे तीन सोडून बाकीचे कोण कोण घ्राण रसन श्रवणानी घ्राणेंद्रिय रसनेंद्रिय श्रवणेंद्रिय हे कसे आहेत गुणग्राहकांनी यांच्याद्वारे ग्रहण कशाचं होतं गुणाचं द्रव्याचं ग्रहण होत नाही गुणाचं होईल गुणाच्या ठिकाणी राहणाऱ्या जातीचं होईल अभावाचं होईल परंतु द्रव्याचं प्रत्यक्ष होणार नाही आणि पहिले जे तीन सांगितले होते द्रव्य ग्राहक कोण कोण चक्षु मन यांच्याद्वारे कशाचं ग्रहण होतं याचा अर्थ हा पण नाही की या तिघाच्या द्वारे फक्त द्रव्याचंच ग्रहण होतं द्रव्याच्या ठिकाणी राहणाऱ्या गुणाचं ग्रहण होत नाही असं आहे की नाही पण द्रव्याचं ग्रहण करणारे तीन इंद्रिय फक्त तीनच आहे की नाही त्यांच्याद्वारे द्रव्याच्या ठिकाणी राहणारे गुणाधिक ग्रहण होतील पण द्रव्याचे ग्राहक किती तीन बरोबर आहे की नाही चला अन्यानी घ्राण रसन श्रवणानी गुणग्राहकानी लागली पंक्ती अतः त्वगिंद्रिय स्थले आहे की नाही जसं चक्षुच्या बाबतीत आपण कार्यकारण भाव बनवला ना तसंच त्वगिंद्रियाचा तो पण बनवला आपण आहे की नाही कसा बनवला तो उदाहरण दाखवा एकदा घटाचा प्रत्यक्ष होत असताना द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति संयोग कारणम बस तेच देऊ राहिले अतः त्वगिंद्रिय स्थले त्वगिंद्रियाच्या बाबतीत द्रव्य वृत्ती सापडलं द्रव्य वृत्ती लौकिक विषयता संबंधेन ठीक आहे ना त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति त्वाच प्रत्यक्ष होण्याकरिता त्वक संयोगस्य हेतुता त्वगिंद्रियाचा संयोग सन्निकर्ष काय आहे कारण आहे लागली पंक्ती एवं अशाच रीतीने द्रव्य समवेत
त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नम प्रती, तो पण कार्यकारण भाव बनवला होता आपण. द्रव्य समवेत त्वाच, काय बनेल कार्यकारण भाव बोला. द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नम प्रती संयुक्त समवाय सन्निकर्षः कारणम. देऊ राहिले बघा. एवं द्रव्य समवेत त्वाच प्रत्यक्षत्वावच्छिन्नम प्रते त्वक संयुक्त समवायस्य हेतुता. लागली पंक्ती. चला पुढे. आता द्रव्य, पुढे द्रव्य समवेत उष्णत्व शीतत्वादी जाती है की नाही. कशी आहे. द्रव्य समवेत कोण उष्णत्व जाती. कसं काय बघा. द्रव्य घेतलं घट, त्याच्यामध्ये समवाय संबंधाने कोण उष्ण गुण, आणि त्या उष्ण गुण ठिकाणी उष्णत्व जाती समवाय संबंधाने. बरोबर. मग काय झाली. द्रव्य समवेत बरोबर आहे की नाही. उष्णत्व शीतत्व बरोबर. एवं द्रव्य समवेत, हेच ना. द्रव्य समवेत एवं नाही पुढं. द्रव्य समवेत उष्णत्व शीतत्वादी जाती, आणि त्या जातीचं काय करायचं आता. स्पार्शन प्रत्यक्ष, म्हणजे त्वगिंद्रियाने प्रत्यक्ष करायचं आहे. त्वाच प्रत्यक्षाला स्पार्शन प्रत्यक्ष असंही म्हणतात. स्पार्शन प्रत्यक्षे त्वक संयुक्त समवेत समवायस्य हेतुता. कोणता सन्निकर्ष. त्वक संयुक्त समवेत समवाय. त्वक संयुक्त कोण. घट. घटामध्ये समवेत उष्णता, आणि त्याच्यामध्ये समवाय उष्णत्वाचा. लक्षात आलं. चला हेतुता. पुढे कठीण तर नाही चाललं ना. पुढे एवं आत्ममानस प्रत्यक्षे आहे की नाही. आत्म्याचं मानस प्रत्यक्ष करायचं आहे. त्यावेळेस सुद्धा आपण कार्यकारण भाव बनवला. कसा बरं. द्रव्य लौकिक विषयता संबंधेन मानस प्रत्यक्षत्वावच्छिन्नम प्रती मन संयोगः कारणम. बरोबर आहे ना. तेच दिले बघा. एवं आत्ममानस प्रत्यक्ष म्हणजे आत्म्याचं मानस प्रत्यक्ष होत असताना मन संयोगस्य हेतुता. सन्निकर्ष कारण कोणता आहे. मनाचा संयोग. पुढे चला. आत्मसंवेद सुखादी मानस प्रत्यक्ष मिळाली पंक्ती. आत्म्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहणारे कोण. सुखादी, आणि त्यांचं मानस प्रत्यक्ष करायचं आहे. त्यावेळेस सन्निकर्ष कोणता. मन संयुक्त समवेद. कशाचा प्रत्यक्ष करायचा आहे. सुखाचं ना. मग सन्निकर्ष कोणता बनेल. मन संयुक्त समवाय. मन संयुक्त समवाय. मन संयुक्त कोण. आत्मा, आणि त्याच्यामध्ये समवाय संबंधाने कोण. सुख. बरोबर. पंक्ती पहा. आत्मसमवेत सुखादी मानस प्रत्यक्षे. सापडलं का. आत्म्यामध्ये समवाय संबंधाने राहणारे कोण. सुखादी, त्यांचं मानस प्रत्यक्ष होत असताना सन्निकर्ष कोणता. मन संयुक्त समवायस्य हेतुता. कार्यकारण भाव बनवा. काय बनेल. द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन मानस प्रत्यक्षत्वावच्छिन्नम प्रती मन संयुक्त समवाय सन्निकर्षः कारणम. बस पुढे चला. आता आत्मसमवेत सुखत्वादी. आता सुखत्व घ्यायचं. सुखत्व म्हणजे कसं. आत्मसमवेत आत्मसमवेत कोण. सुख, आणि त्या सुखामध्ये समवेत कोण. सुखत्व. बरोबर आहे की नाही. आणि त्या सुखत्वाचं प्रत्यक्ष होत असताना कोणता सन्निकर्ष लागेल. मन संयुक्त समवेत समवाय. कार्यकारण भावांवा. द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन मानस प्रत्यक्षत्वावच्छिन्नम प्रती मन संयुक्त समवेत समवाय सन्निकर्षः कारणम. लागली पंक्ती. चला. आत्मसमवेत सुखत्वादी. लागलं की नाही. काय आत्मसमवेत सुखत्वादी मानस प्रत्यक्षे. ठीक आहे ना. मन संयुक्त समवेत समवायस्य हेतुता. काय मन संयुक्त समवेत समवायस्य हेतुता. अगली पंक्ती.
चला पुढे. रसन घ्राणयो तू. ठीक आहे ना. आता रसन घ्राण, रसन म्हणजे रसनेंद्रिय, घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय. यांच्याद्वारे प्रत्यक्ष होतं. द्रव्याचं होतं का? नाही होत. रसनेंद्रियाद्वारे रसाचं प्रत्यक्ष होतं, घ्राणेंद्रियाच्या द्वारे गंधाचं प्रत्यक्ष होतं. तो पण कार्यकारण भाव बनवला ना आपण, आहे की नाही. समजा रसाचं प्रत्यक्ष होत असेल तर कोणता सन्निकर्ष? रसना संयुक्त समवाय. गंध गुणाचं प्रत्यक्ष व्हायचं असेल तर कोणता सन्निकर्ष? घ्राण संयुक्त समवाय. घ्राण इंद्रियाचा संयोग पुष्पाबरोबर आणि फुलाचा संयोग गंधाबरोबर समवाय आहे ना. समवाय सन्निकर्ष. पुष्पाचा गंधाबरोबर कोणता सन्निकर्ष? समवाय सन्निकर्ष. म्हणून घ्राणेंद्रियाचा गंधाबरोबर कोणता सन्निकर्ष? संयुक्त समवाय. ठीक आहे ना. पंक्ती पहा. रसन घ्राणयो होतो. रस गंध, रसाचं गंधाचं आणि तद्गत जाती ग्राहकत्वेन. रसाच ठिकाणी राहणारी रसत्व जाती, गंधाच ठिकाणी राहणारी गंधत्व जाती ग्राहकत्वेन द्वितीय तृतीययोः सन्निकर्षयोः एव तत्र हेतुता वाच्या. दुसरा आणि तिसरा सन्निकर्ष तिथं कारण आहे. रसाचा प्रत्यक्ष होत असताना दुसरा कोणता? दुसरा संयुक्त समवाय. गंधाचा प्रत्यक्ष होत असताना सुद्धा संयुक्त समवाय. आणि रसत्वाचा प्रत्यक्ष होत असताना तिसरा म्हणजे संयुक्त समवेत समवाय. आणि गंधत्वाचा प्रत्यक्ष होत असताना संयुक्त समवेत समवाय. लागलं. चला. द्वितीय तृतीययोः सन्निकर्षयोः एव तत्र हेतुता वाच्या. लागली पंक्ती. चला. श्रवण इंद्रियस्य आकाश. आता पुढे चला. श्रोत्रेंद्रियाद्वारे कशाचा प्रत्यक्ष होतं? शब्दाचं प्रत्यक्ष होतं की नाही. कोणत्या सन्निकर्षाने? समवाय सन्निकर्षाने. श्रोत्रेंद्रियाचा शब्दाबरोबर कोणता सन्निकर्ष? समवाय. आणि शब्दत्वाचा प्रत्यक्ष करायचा असेल तर समवेत समवाय. लागलं. चला. श्रवणेंद्रियस्य आकाशरूपत्वेन. हा पण सापडली का? श्रवणेंद्रियस्य आकाश रूपत्वेन असं असेल तर काय समजायचं? श्रवणेंद्रिय आकाश स्वरूप असल्याने. श्रवणेंद्रिय काय आहे? आकाश स्वरूप आहे. आकाशाहून वेगळं नाही आहे. आकाशाला एक कानाची चापा उपाधी लागली की त्याच आकाशाला नाव आलं काय? श्रोत्रेंद्रिय. पंक्ती पहा. श्रवणेंद्रियस्य आकाश रूपत्वेन असं ना. पुढे शब्दस्य आकाश गुणत्वेन. आणि शब्द आकाशाचा काय आहे? आकाशाचा गुण आहे. कोण? शब्दस्य आकाश गुणत्वेन. श्रवणेंद्रियेन समम. म्हणजे श्रवणेंद्रियाबरोबर शब्दाचा कोणता सन्निकर्ष? श्रवणेंद्रियेन समम शब्दस्य समवाय सन्निकर्ष. शब्दाचा कोणता सन्निकर्ष? सन्निकर्ष. लागली पंक्ती. चला पुढे. शब्द वृत्ती शब्दत्व. आता शब्दाच ठिकाणी राहणारी शब्दत्व जाती घ्या किंवा कोणती जाती घ्यायची? समजा शब्द घेतला काय? क. मग त्याच ठिकाणी राहणारी जाती कोणती? कत्व. ख घेतली तर खत्व. आहे की नाही. शब्दत्व जातीचं प्रत्यक्ष होताना किंवा कत्व खत्व इत्यादी जातीचं सुद्धा प्रत्यक्ष होत असताना कोणता सन्निकर्ष? समवेत समवाय. आहे की नाही. काय? समवेत समवाय. बरोबर. मग बघा. शब्दवृत्ती शब्दत्व कत्व खत्वादी जाती विषयक श्रावण प्रत्यक्षे. आहे की नाही. श्रावण प्रत्यक्ष होण्यामध्ये समवेत समवायस्य हेतुता. कोणता सन्निकर्ष कारण आहे? समवेत समवाय. ठीक आहे ना. ध्यान द्या. शब्दाचं प्रत्यक्ष करायचं आहे. काय कार्यकारण भाव बनवता येईल बरं आपल्याला? द्रव्य समवेत वृत्ती. शब्दाचं द्रव्य समवेत वृत्ती लौकिक विषयता संबंधेन श्रावण प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति समवायः सन्निकर्षः कारणम. कोणता सन्निकर्ष कारण? समवाय. कळलं की नाही? किंवा असंही बनवू शकतो आपण. कसं? शब्द वृत्ती द्रव्य समवेत वृत्ती असं न घेताना काय घ्यायचं? शब्द वृत्ती लौकिक विषयता संबंधेन श्रावण प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति समवायः सन्निकर्षः कारणम. ठीक आहे. आता शब्दाच ठिकाणी राहणार शब्दात जाती घ्यायची. मग काय बोलता येईल बरं? शब्द समवेत वृत्ती
लौकिक विषयता संबंधेन श्रावण प्रत्यक्षत्वावच्छिन्नं प्रति श्रोत्र समवेत समवायः सन्निकर्षः कारणम्. कळलं पंक्ती? चला मग. शब्दवृत्ती शब्दत्व कत्व खत्वादी जाती विषयक श्रावण प्रत्यक्षे लागलं. समवेत समवायस्य हेतुता लागली ना पंक्ती. चला पुढे. अभाव प्रत्यक्षे इति है ना. आता शेवटचा सन्निकर्ष. आता 5 सन्निकर्ष चर्चा झाली ना. आतापर्यंत किती सन्निकर्ष चर्चा केली आपण? 5. संयोग, संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय समवेत समवाय आणि आता विशेषण विशेष. ठीक आहे. आता अभावाच्या बाबतीत चाललं मग. चला. अभाव प्रत्यक्षे विशेषण विशेष भाव सन्निकर्ष कारण असं आहे ना. पंक्ती वाचा. अभाव प्रत्यक्षे विशेषण विशेष भाव नाम विशेषणता. चला. अभाव प्रत्यक्ष म्हणजे अभावाचं प्रत्यक्ष होण्यामध्ये, अभावाचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष सांगितलाय? विशेषण विशेष भाव. म्हणजे पण विशेषण विशेष भाव म्हणजे नेमकं काय? स्पष्टीकरण करताय. विशेषण विशेष भाव नाम म्हणजे काय? विशेषण विशेष भाव याचा अर्थ काय? विशेषणता सन्निकर्ष. सरळता काय घ्यायची? विशेषणता सन्निकर्ष. थोडक्यात काय तयार झालं मग? अभावाचं प्रत्यक्ष होण्याकरिता कोणता सन्निकर्ष? विशेषणता सन्निकर्ष. लागली मग ती. चला. कसं बरं? ध्यानात घ्या. समजा भूतल आहे समोर आणि भूतलाच्या ठिकाणी काय? घटाचा अभाव. चक्षु संयुक्त कोण झालं? भूतल. आणि त्या भूतलाच्या ठिकाणी विशेषण रूपाने कोण राहिला? घटाचा अभाव. आणि म्हणून चक्षुचा घटाभावाबरोबर कोणता सन्निकर्ष? चक्षु संयुक्त विशेषणता. काय जी? संयुक्त विशेषणता. लक्षात आलं की नाही? भूतलाच्या ठिकाणी काय? घटाचा अभाव. त्या घटाभावाचा प्रत्यक्ष होत असताना कोणता सन्निकर्ष? चक्षु संयुक्त विशेषणता. लक्षात आली पंक्ती? भूतल द्रव्य आहे की नाही? भूतल काय आहे? द्रव्य आहे. मग द्रव्यवृत्ती अभाव प्रत्यक्षे, द्रव्यवृत्ती द्रव्याच्या ठिकाणी राहणारा जो अभाव त्याचं प्रत्यक्ष होत असताना कोणता सन्निकर्ष? संयुक्त विशेषणता. काय? इंद्रिय संयुक्त विशेषणता. काय? चक्षु म्हणजेच इंद्रिय. इंद्रिय संयुक्त विशेषणता. लक्षात आलं की नाही? ध्यान द्या. आता समजा समोर आहे कोण? घट. काय आहे जी? काय आहे? घट. घटाच्या ठिकाणी शुक्ल रूप आहे. काय आहे? शुक्ल रूप आहे. पांढरं रूप आहे. समजा चुना दिलाय, मारलाय, पांढरं रूप आहे. तर शुक्ल रूपाच्या ठिकाणी नीलत्व आहे का? शुक्लत्व राहील ना. नीलत्व राहील का? मग नीलत्वाचा काय आहे? अभाव. कुठं? शुक्ल रूपाच्या ठिकाणी. कुठं? शुक्ल रूपाच्या ठिकाणी. मग आता आपल्याला त्या नीलत्वाचा अभाव त्याचं प्रत्यक्ष होऊ राहिलं. तिथं कोणता सन्निकर्ष होऊ शकतो बरं? चक्षु संयुक्त, चक्षु संयुक्त समवेत विशेषणता. चक्षु संयुक्त कोण? घट. घटामध्ये समवाय संबंधाने कोण? शुक्ल रूप. आणि त्याच्या ठिकाणी विशेषणता कुणाची? नीलत्वा भाव. लक्षात लागेल. काय सन्निकर्ष बनला? चक्षु संयुक्त समवेत विशेषणता. काय काय? संयुक्त समवेत विशेषणता. नाही लक्षात येऊ राहिलं? सन्निकर्ष बोला. संयुक्त समवेत विशेषणता. चक्षु संयुक्त कोण? घट. त्याच्यामध्ये समवेत कोण? शुक्ल रूप. त्याच्यामध्ये विशेषण रूपाने कोण? नीलत्वा भाव. म्हणून चक्षुचा त्या नीलत्वा भावाबरोबर कोणता सन्निकर्ष? चक्षु संयुक्त समवेत विशेषणता. लक्षात आलं? संयोगाच्या पुढे विशेषणता जोडली होती आपण अगोदर. संयुक्त विशेषणता. आता काय जोडली? संयुक्त समवेत विशेषणता. सन्निकर्ष तयार झाला. लक्षात आलं? आता ध्यान द्या. समोर आहे घट. काय आहे? घट. त्याच ठिकाणी रूप आहे कोणतं? शुक्ल. शुक्ल रूपाच्या ठिकाणी शुक्लत्व आहे की नाही? आहे ना. काय आहे? शुक्लत्व. त्या शुक्लत्वामध्ये पटत्व आहे का?
पटत्वाचा काय आहे अभाव. अभाव. कुठं शुक्लत्वाच्या ठिकाणी. शुक्लाच ठिकाणी नाही, शुक्लत्वाच्या ठिकाणी आहे की नाही. मग आता त्या शुक्लत्वाच्या ठिकाणी राहणारा जो पटत्वाभाव त्याचं प्रत्यक्ष करायचं आहे. तर काय सन्निकर्ष होऊ शकेल बरं? चक्षु संयुक्त समवेत 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 विशेषणता. काय काय? चक्षु संयुक्त समवेत समवेत विशेषणता. कसं? चक्षु संयुक्त कोण? घट. त्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने कोण? शुक्ल रूप. त्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने कोण? शुक्लत्व. शुक्लत्व जाती आणि तिच्या ठिकाणी पटत्वाचा अभाव. सन्निकर्ष काय बनला? चक्षु संयुक्त समवेत समवेत विशेषणता. लक्षात आलं? 3 सन्निकर्ष झाले ना. काय काय? संयुक्त विशेषणता, संयुक्त समवेत विशेषणता, संयुक्त समवेत समवेत विशेषणता. लक्षात आलं? आता समोर आहे शब्द. समजा शब्द, तर शब्दाचं प्रत्यक्ष होतं की नाही? शब्दाचं काय होतं? प्रत्यक्ष होतं की नाही? समजा शब्दाचं प्रत्यक्ष झालं, क शब्दाचं प्रत्यक्ष झालं. काय? क. कोणत्या सन्निकर्षाने? समवाय. समवाय. श्रोत्र इंद्रियाचा क शब्दाबरोबर कोणता संबंध? समवाय. तर चक्षु संयुक्त कोण झाला? सॉरी, चक्षुचा सन्निकर्ष क बरोबर कोणता? समवाय. समवाय सन्निकर्ष. आता क मध्ये कत्व आहे की नाही? पण क मध्ये खत्व आहे का? नाही. मग क मध्ये खत्वाचा काय आहे? अभाव. आता क च प्रत्यक्ष झालं म्हणजे खत्वा भावाचे प्रत्यक्ष झालं की नाही? मग त्या खत्वा भावाबरोबर श्रोत्र इंद्रियाचा कोणता सन्निकर्ष बरं? समवेत विशेषणता. कोणता जी? समवेत विशेषण. चौथा सन्निकर्ष कोणता होता? समवाय. चौथा सन्निकर्ष कोणता आहे? संयुक्त समवेत. 6 सन्निकर्षापैकी चौथा सन्निकर्ष कोणता? समवाय. समवाय नाही, संयोग, संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, समवाय. चौथा आहे की नाही? आहे की नाही? चौथा सन्निकर्ष कोणता आहे? समवाय. अभावाचा प्रत्यक्ष होत असताना त्या चौथ्या सन्निकर्षाच्या पुढे विशेषणता जोडली, समवेत विशेषणता. कळलं? समवेत विशेषणता सन्निकर्षाने कशाचा प्रत्यक्ष होईल? क च्या ठिकाणी राहणारा, शब्दाच्या ठिकाणी राहणारा अभाव. शब्दाच्या ठिकाणी राहणारा अभाव. लक्षात आलं? नाही लक्षात राहिलं? हा, चला जाऊ द्या. आता श्रोत्र इंद्रियाने क च प्रत्यक्ष होतं की नाही? कोणत्या सन्निकर्षाने? समवाय. क च्या ठिकाणी राहणारी कत्व जाती, क च्या ठिकाणी राहणारी कत्व जाती, त्या कत्व जातीचं प्रत्यक्ष होतं की नाही? कोणता सन्निकर्ष? समवेत समवाय. कोणता? समवेत समवाय. श्रोत्र समवेत क आणि त्या क मध्ये खत्व नाही, सॉरी, क मध्ये कत्व समवाय संबंधाने. पण कत्व जातीमध्ये खत्व जाती आहे का? नाही. मग कत्व जातीच्या ठिकाणी राहणारा अभाव, खत्व जातीचा अभाव, त्याचं प्रत्यक्ष करायचं आहे. आता मग काय सन्निकर्ष बनेल? श्रोत्र समवेत समवेत विशेषणता. काय जी? श्रोत्र समवेत समवेत विशेषणता. श्रोत्र समवेत क, त्याच्यामध्ये समवेत कत्व आणि त्या कत्वाच्या ठिकाणी खत्वाचा अभाव. श्रोत्र समवेत समवेत विशेषणता. लक्षात आलं? तर अभावाचा प्रत्यक्ष होण्याकरिता किती सन्निकर्ष बनले? 5. कोण कोण? संयुक्त विशेषणता, संयुक्त समवेत विशेषणता, संयुक्त समवेत समवेत विशेषणता, समवेत विशेषणता आणि समवेत समवेत विशेषणता. लक्षात आलं? पंक्ती पहा. विशेषण विशेष भाव नाम विशेषणता सन्निकर्ष. एवढं लागलं ना? पुढे चला. पंचविध सन्निकर्षेषु मध्ये मिळाली पंक्ती. 5 सन्निकर्षामध्ये, 5 म्हणजे पहिले 5, 6 पैकी पहिले 5. ठीक. पंचविध सन्निकर्षेषु मध्ये संयोग स्थाने संयुक्त पदम. संयोगाच्या ठिकाणी काय पद जोडायचं? संयुक्त. आहे की नाही? संयुक्त पदम. आणि समवाय स्थाने समवेत पदम च घटयित्वा. समवायाला तिथं काय बोलायचं? समवेत असं बोलायचं.
पदम घटयित्वा म्हणजे जोडून अभाव प्रत्यक्षे अभावस्थले निर्वाह्यम, अभावाच्या ठिकाणी निर्वाह करून घ्यायचा, संगती लावून घ्यायची. ठीक, तथाही स्पष्टीकरण करताय, ध्यान द्या. तर आपण बनवले की नाही? कसं कसं बनवलं बरं? संयुक्त विशेषणता, संयुक्त समवेत विशेषणता, संयुक्त समवेत समवेत विशेषणता, समवेत विशेषणता, समवेत समवेत विशेषणता. लक्षात आलं? ध्यान द्या. अजून एक गोष्ट जोडायची. समोर आहे घट. काय आहे? घट. आणि घटाच्या ठिकाणी पटत्व आहे का? मग काय पटत्वाचा अभाव. बरोबर? सांगा बघू, घटाच्या ठिकाणी राहणारा जो पटत्वाचा अभाव, बरोबर, पटत्वाचा, त्याचं प्रत्यक्ष होत असताना कोणता सन्निकर्ष? संयुक्त. हा, बरोबर आहे. संयुक्त विशेषण. संयुक्त विशेषणता. काय जी? संयुक्त विशेषण. चक्षु संयुक्त कोण झाला? घट. आणि त्या घटामध्ये विशेषणता कोणाची? पटत्वाच्या अभावाची. संयुक्त विशेषणता. लक्षात आलं की नाही? परंतु पटत्वाचा अभाव कुठं राहिला? घटाच्या ठिकाणी. घट काय आहे? द्रव्य. घट काय आहे? द्रव्य. मग आपण बोलू शकतो ना, काय पुस्तकात बघायचं नाही, जी पुस्तक बंद करून ठेव. द्रव्य कुठं राहिला तो अभाव? पटत्वाचा घटाच्या ठिकाणी, आहे की नाही? म्हणजे त्या पटत्वाभावाचं अधिकरण कोण? घट. कोण आहे अधिकरण? घट. मग त्या अभावाला आपण बोलू शकतो ना, काय? द्रव्य अधिकरणक अभाव. काय जी? द्रव्य अधिकरणक अभाव. द्रव्य अधिकरणक अभाव. कारण पटत्वाभावाचं अधिकरण कोण घेतलं आपण? घट. आणि घट काय आहे? द्रव्य. बरोबर आहे की नाही? सांगा बघू, द्रव्य समवेत अधिकरणक अभाव. कुठला अभाव घेता येईल बरं आपल्याला? विचार करा. द्रव्य समवेत अधिकरणक अभाव. काय? घटत्वामध्ये राहणारा पटत्वाचा अभाव. हा, काय? घटत्व जाती मध्ये राहणारा पटत्वाचा अभाव. अजून काय बोलता येईल? बरोबर आहे, हे तर बरोबरच आहे. अजून बघा, द्रव्य समवेत अधिकरणक अभाव. बरोबर आहे की नाही? द्रव्य घेतलं घट, त्याच्यामध्ये समवेत कोण? घटत्व. आणि त्या घटत्व जाती ठिकाणी राहणारा अजून जो कोणी अभाव, पटत्वाभाव, मटत्वाभाव, त्या अभावाला काय म्हणतात आपल्याला? द्रव्य समवेत अधिकरणक अभाव. लक्षात आलं? किंवा द्रव्य घेतला घट, त्याच्यामध्ये संवेद जसं घटत्व आहे की नाही, संवेद तसं रूपी आहे की नाही? मग रूपाच्या ठिकाणी समजा शुक्ल रूप आहे घटाच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी राहणारा अभाव सुद्धा शुक्ल रूपाच्या ठिकाणी राहणारा पितत्वाधिकाचा अभाव. कुठं राहिला तो पितत्वाचा अभाव? शुक्ल रूपाच्या ठिकाणी. शुक्ल रूपाच्या ठिकाणी म्हणजे तो अभाव सुद्धा कसा झाला बरं? द्रव्य समवेत अधिकरणक अभाव. लक्षात आलं? आता ध्यान द्या. शुक्ल रूपाच्या ठिकाणी शुक्लत्व जाती आहे की नाही? त्या शुक्लत्व जातीच्या ठिकाणी पटत्वाचा अभाव घ्या. मग त्या अभावाला काय म्हणता येईल बरं? द्रव्य समवेत समवेत अधिकरणक अभाव. काय जी? द्रव्य समवेत समवेत अधिकरणक अभाव. बरोबर? आता ध्यान द्या. सांगा, द्रव्य अधिकरणक अभाव प्रत्यक्षे कह सन्निकर्ष? संयुक्त विशेषणता किंवा इंद्रिय संयुक्त विशेषणता. लक्षात नाही आलं? बघा पंक्ती. द्रव्य अधिकरणक अभाव प्रत्यक्ष. द्रव्य आहे अधिकरण ज्या अभावाचं, अशा अभावाचं प्रत्यक्ष होण्यामध्ये सन्निकर्ष कोणता? इंद्रिय संयुक्त विशेषणता. इंद्रिय संयुक्त कसं? पहा, कोणता अभाव घेतला आपण? द्रव्य अधिकरणक अभाव. द्रव्य घट. त्या घटाच्या ठिकाणी घटत्व आहे की नाही? पटत्व आहे का? पटत्वाचा काय आहे? अभाव. पटत्वाभावाचं अधिकरण कोण? घट. घट काय आहे? द्रव्य. म्हणजे तो अभाव कसा झाला? द्रव्य अधिकरणक अभाव. कोणता अभाव? घटाच्या ठिकाणी राहणारा पटत्वाचा अभाव. मग त्या पटत्वाभावाचं प्रत्यक्ष करण्याकरिता कोणता सन्निकर्ष? चक्षु संयुक्त झाला घट, आणि त्या घटाच्या ठिकाणी विशेषणता सन्निकर्ष. म्हणजेच
संयुक्त विशेषणता, त्यालाच आपण बोलू चक्षु संयुक्त विशेषणता, त्यालाच आपण बोलू काय इंद्रिय संयुक्त विशेषणता. लक्षात येऊ राहिलं? मग सांगा बघू, द्रव्य अधिकरणक अभाव प्रत्यक्षे कह सन्निकर्ष, कसं नाही उत्तर द्यायचं. द्रव्य अधिकरणक अभाव प्रत्यक्षे इंद्रिय संयुक्त विशेषणता सन्निकर्ष कारणम. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न, द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे कह सन्निकर्ष. द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे इंद्रिय संयुक्त समवेत विशेषणता सन्निकर्ष कारणम. कोणता सन्निकर्ष? द्रव्य इंद्रिय संयुक्त समवेत विशेषणता सन्निकर्ष कारणम. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न, द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे कह सन्निकर्ष. द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे इंद्रिय संयुक्त समवेत विशेषणता सन्निकर्ष कारण. अगदी बरोबर. बरोबर काय बोललो आपण? द्रव्य समवेत अभाव प्रत्यक्षे काय काय द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे इंद्रिय संयुक्त समवेत विशेषणता सन्निकर्ष कारणम. लक्षात आली पंक्ती? पंक्ती चला पहा. समवाय स्थाने समवेत पदम घटयित्वा, मिळाली पंक्ती. अभाव स्थले निर्वाह्यम तथाहि द्रव्याधिकरणक अभाव प्रत्यक्षे. सापडलं का? द्रव्याधिकरण ज्याचं असा अभाव, बरोबर. द्रव्याधिकरणक अभाव प्रत्यक्षे इंद्रिय संयुक्त विशेषणता, बरोबर. पुढे पहा, द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे. लागलं? द्रव्य समवेत, द्रव्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने जो राहतो तो आहे अधिकरण ज्या अभावाचं, त्या अभावाचं प्रत्यक्ष करण्याकरिता. पंक्ती पहा, द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे इंद्रिय संयुक्त समवेत विशेषणता सन्निकर्ष कारण इत्यर्थ. लागली पंक्ती? अर्धविराम. आगे द्रव्य समवेत, मिळाली पंक्ती. द्रव्य समवेत अधिकरणक अभाव प्रत्यक्षे काय संयुक्त समवेत विशेषणताच सन्निकर्ष कारणम. लक्षात आलं जी सर्व? चला, तत्र लागलं, तत्र घटे पटत्वाभाव संयुक्त विशेषणतया गृह्यते. सरळ आता पुन्हा तेच घडून राहिले. घटाच्या ठिकाणी काय? पटत्वाचा अभाव. कोणत्या सन्निकर्षाने? संयुक्त विशेषणता सन्निकर्ष. बरोबर. कसा अभाव आहे हा? द्रव्य अधिकरणक अभाव आहे. बरोबर. चला, तत्र घटे पटत्वाभाव संयुक्त विशेषणतया गृह्यते. लागली पंक्ती? पुढे काय आहे? घट समवेत घटत्वादौ. आता घटाच्या ठिकाणी समवाय संबंधाने कोण? घटत्व. आणि घटत्वाच्या ठिकाणी राहणारा अभाव घ्यायचा आता आपल्याला, आहे की नाही? पंक्ती पहा, घट समवेत घटत्वादौ पृथ्वीत्वाभाव. घटत्वाच्या ठिकाणी राहणारा कोणता अभाव? पृथ्वीत्वाभाव. पृथ्वीत्वाभावाचा अधिकरण कोण? घटत्व. पृथ्वीत्वाभावाचं अधिकरण कोण आहे? घटत्व. मग त्याला काय कोणता अभाव बोलणार बरं? द्रव्य समवेत अधिकरणक अभाव. काय जी? अधिकरणक अभाव. हा, घट समवेत घटत्वादौ. मिळाली पंक्ती? घट समवेत घटत्वादौ पृथ्वीत्वाभाव संयुक्त समवेत विशेषणतया गृह्यते. संयुक्त समवेत विशेषणता, है की नाही? संयुक्त समवेत विशेषणता कळाली? संयुक्त चक्षु संयुक्त कोण? घट. त्याच्यामध्ये समवाय घटत्वाचा आणि त्याच्यामध्ये विशेषणता पटत्वा पृथ्वीत्वाभावाची. ठीक आहे ना? इथं पृथ्वीत्वाभाव घेतलाय म्हणून. पुढे पहा,
घट समवेत समवेत रूपत्वादौ. घट समवेत समवेत कोण झाला आता? रूपत्व. घट समवेत रूप आणि त्याच्यामध्ये समवाय रूपत्वाचा. आता रूपत्वाच्या ठिकाणी राहणारा अभाव घ्यायचा आहे. नील कोणता बी अभाव, पटत्व मठत्व घटत्व याचा अभाव. पण तो अभाव कसा झाला आता? द्रव्य समवेत समवेत अधिकरणक अभाव. त्याच्या प्रत्यक्ष करता कोणता सन्निकर्ष? इंद्रिय संयुक्त समवेत समवेत विशेषणता. तीच पंक्ती आहे. घट समवेत समवेत रूपत्वाधौ मिळाली. नीलत्वाभाव, नीलत्वाचा अभाव घेतला. कोणता भाव? नीलत्वाभाव च संयुक्त समवेत समवेत विशेषणतया गृह्यते. कोणत्या सन्निकर्षाने? संयुक्त समवेत समवेत विशेषणता सन्निकर्षाने ग्रहण केल्या गृह्यते इति संक्षेप. अशा रीतीने संक्षिप्तमध्ये हे सारं संपलं. न्यायबोधिनी प्रत्यक्ष खंडाची संपले. लक्षात आलं? इति कुठं आहे? इति नाहीये. कसं काय नाहीये? इति न्यायबोधिन्याम प्रत्यक्ष परिच्छेद. अशा रीतीने न्यायबोधिनीमध्ये प्रत्यक्ष परिच्छेद समाप्त झाला. उद्यापासून अनुमान. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य